अमेरिका आणि इराण युद्ध पुन्हा सुरू झालंय। आखाती देशांच्या समुद्रामध्ये सध्या एक असं वादळ उठलेलं आहे ज्यानं फक्त युद्ध नौकाच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेला सुद्धा हादरे बसणार आहेत। अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून धुमसत असलेल्या वादात आता पुन्हा एकदा एक खळबळजनक ट्विस्ट आलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीच्या अंकारामध्ये सुरू असलेल्या नाटो परिषदेत एक वक्तव्य केलं आणि जगाला हादरून सोडलेलं आहे। इराण सोबतचा युद्धबंदीचा तात्पुरता करार आता अधिकृतपणे संपुष्टात आलाय अशी घोषणा त्यांनी केलेली आहे। ट्रम्प यांनी थेट कॅमेऱ्यासमोर येऊन ही घोषणा केली। अमेरिकेनं त्यानंतर इराणवर हवाई हल्ले करत त्यांचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले आणि दोन्ही देशांमधील युद्धाचा हा नवा एपिसोड पुन्हा जगासमोर सुरू झालेला आहे। नेमकं काय घडतंय, महागाईवर याचे काय परिणाम होऊ शकतात, महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना याचा काय फटका बसू शकतो, सगळं सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। स्ट्रेट ऑफ होर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर इराणनं व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडल्यानंतर आता अमेरिकेनं इराणचे लष्करी तळ 80 पेक्षा जास्त हवाई हल्ले करत उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आलेली आहे। या रणकंदनानंतर आता ट्रम्प यांनी थेट आरपारच्या लढाईचा इशारा दिलेला आहे। पत्रकारांनी जेव्हा ट्रम्प यांना युद्धबंदीच्या भवितव्याबद्दल विचारलं तेव्हा नेहमीच्या आक्रमक शैलीत ट्रम्प कडाडले। ते म्हणाले, माझ्या मते आता युद्धबंदी वगैरेचा विषय संपलेला आहे, मला आता त्यांच्याशी बोलण्यात एक सेकंदही वाया घालवायचा नाहीये। ते अत्यंत दुष्ट आणि हिंसक लोक आहेत आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांची मानसिकता सुद्धा आजारी आहे। इराण सोबत चर्चेला बसणं म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आहे असं ट्रम्प म्हणालेले आहेत। इराण अमेरिकेत चर्चेची दारं बंद होणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण ट्रम्प काय म्हणालेले तर आमच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी चर्चा करायची हौस असेल तर त्यांना करू द्यात, पण मला त्यात अजिबात रस नाहीये। आता आम्ही एकतर त्यांच्याशी अत्यंत कडक अटींवर नवा करार करू, नाहीतर संपवून टाकू। आम्ही अवघ्या एका तासात इराणचे पूल आणि त्यांचे ऊर्जा प्रकल्प राख करू शकतो आणि हे त्यांनाही चांगलंच ठाऊक आहे असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। दरम्यान ट्रम्प यांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय की अमेरिकेला इराणमध्ये सत्ता पालट वगैरे करायचं नसून इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखणं आणि समुद्रातील त्यांची दादागिरी मोडून काढणं एवढाच आपला हेतू आहे असं ट्रम्प म्हणालेत। शेअर बाजारात ब्लॅक वेनसडे, क्रूड ऑइल महागणार का? डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान पत्रकार परिषदेत आलं आणि तिकडे जागतिक बाजारात भूकंपासारखी स्थिती निर्माण झाली। युद्धाच्या भीतीनं गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आणि सगळ्यांचीच चिंता वाढली आहे। इराणने व्यापारी जहाजांवर केलेले हल्ले आणि ट्रम्प यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 6% प्रचंड वाढ झालेली आहे। ब्रेंट क्रूड 5.6% वधारून $78 प्रति बॅरलच्या पार गेलेला आहे। आशियाई बाजारपेठांमध्ये सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळतोय। सेमीकंडक्टर आणि IT क्षेत्रातील शेअर्सची गुंतवणूकदारांनी भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर विक्री केलेली आहे। 28 फेब्रुवारी 2026 ला म्हणजे जवळपास 4 महिन्यांपूर्वी या सगळ्या युद्धाची ठिणगी पडली होती। अमेरिका आणि इस्रायलनं ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणवर मोठा हल्ला केला होता। या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खोमेनी मारले गेले होते। या मोठ्या धक्क्यानंतर पाकिस्तान आणि कतारच्या मध्यस्थीनं दोन्ही देशांमध्ये एक तात्पुरता शांतता करार झाला होता, पण गेल्या काही दिवसात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये तिथून जाणाऱ्या कतारी LNG टँकरसह 3 आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना लक्ष्य करून हा करार हवेत उडवला असा आरोप केला जातोय। इराणच्या या कृत्यानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि IRGCच्या 60 लढाऊ बोटींवर 80 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागली आहेत आणि इराणला दिलेली कच्च्या तेलाच्या विक्रीची विशेष सवलत सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। इराणचा प्रतिदावा यावर नेमका काय ते महत्त्वाचं आहे। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं अमेरिकेवरच कराराच्या उल्लंघनाचा आरोप केलेला आहे। आम्ही अमेरिकेचे MQ-9 हे महाकाय ड्रोन पाडल्याचा आणि बहरीन व कुवेतमध्ये अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा इराणनं केलेला आहे। एकूणच असा सगळा दोन्ही बाजूंनी आक्रमक युक्तिवाद किंवा आक्रमक भूमिका घेतली जाते। या सगळ्या घडामोडींमुळे दुसरीकडे जगाची चिंता वाढलेली आहे। स्ट्रेट ऑफ होर्मुझ या सामुद्रधुनीतच हे युद्ध सुरू आहे, तिथून जगातील निम्मी तेलाची वाहतूक होते। ट्रम्प यांच्या या नव्या भूमिकेमुळे जर हा सागरी मार्ग पूर्णपणे पुन्हा बंद झाला तर कच्चं तेल हे प्रति बॅरल $100च्या पार जाईल आणि ज्यामुळे संपूर्ण जगात महागाईचा प्रचंड भडका उडू शकतो। कच्चं तेल महागल्यानं भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात।
ज्याचा थेट फटका वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला बसून दुसरीकडे शेअर बाजारात सुद्धा घसरण होऊ शकते. तर असं हे सगळं प्रकरण आहे आणि या ट्रम्प यांच्या नव्या विधानामुळं जगाची चिंता वाढलेली आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच विषय समजून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.